घासण्याकरता, इळा घासण्याकरता. आता मोटर निघाल्यात महाराज. वेल्डिंगच्या दुकानात गेला, भुरुर केला का फुरुर व्हायला लागला. हा, 10 रुपयात काम होतं. आता घासाघाशीचा काय विषय राहिला नाही. म्हणून त्याने तो दगड काढला, त्या दगडावरती पाणी टाकलं आणि हा आपला असणारा वस्तारा घासायला लागला. घासत असताना याचा आवाज घस 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 घस, याचा आवाज घस घस झाला. हा आवाज ऐकल्यानंतर राजाला त्या महाराजांची ओवी आठवली. घस घस, हा असा आवाज. गाडी थोडी लेट झाली पण वाजली. ऐका सज्जन, घस घस आवाज झाल्यानंतर राजाला त्या महाराजांचा मंत्र आठवला. राजा लगेच म्हणला, घस घस घसी ऊपर डाले पाणी, तुम्हारी मन की बात हमने पहचानी. असं म्हणल्याबरोबर न्हावी दादाने वस्तारा फेकून दिला, दगड फेकून दिला, राजाचे पाय धरले. सज्जन हो, ज्यावेळेस राजाचे पाय धरले त्यावेळेस आता राजा तो राजाच महाराज. राजाने ओळखलं की डाळीत काहीतरी काळं पांढरं दिसलं म्हणे. आहे का नाही? राजा म्हणला, न्हाव्या मला सगळं माहितीये, सांग म्हणले खरं काय. आता राजाला काहीच माहित नव्हते, पण यांनी पाय धरले ना. कधी कधी धाका धाकात आपलं सगळं पितळ उघडं पडत असतं महाराज. आहे का नाही? पाय धरल्यामुळे सगळा घोळ झाला. महाराज सांग म्हणले, मला सगळं माहितीये, पण तुझ्या तोंडातून वदून घ्यायचं. तो म्हटला, महाराज माझी याच्यात काहीच चुकी नाही. मला त्या ठिकाणी असणाऱ्या प्रधान आणि राणीनं 1,00,000 रुपये देतो म्हटले आणि तुमचा गळा कापण्याकरता सांगितला. दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. राजा पाणी पिऊन येत असताना त्या साधूचं राजाने दर्शन घेतलं. किती घंटे लागले दर्शन घ्यायला? दर्शन करण्याकरता, हात जोडण्याकरता अर्धा क्षण लागला असन महाराज. एवढी संगती या राजाला त्या साधूची झाली. तेवढी संगती जर झाली नसती तर आज राजा गेला असता महाराज. पाहुण्या रावल्याला फोन करावं लागले असते, राजसाहेब गेले. आहे का नाही? कशामुळं? त्या